तर खूप दिवसानंतर सकाळी उठलो आहे. जनरली उठत नाही. आपण जातोय आता गेस्टला आणायला. गेस्ट कोण आहे हे याकरिता तुम्हाला रील बघावी लागेल. कारण मी हा माईक कनेक्ट केलेला आहे, पण याचं नॉईज कॅन्सलेशन कुठून कसं काय ऑन होतं आहे तर मला काही कळत नाही आहे. नॉईज कॅन्सलेशन कसं ऑन होतं आहे ते काही कळत नाही आहे मला. पण इथे कॅमेरामध्ये माईकचा सिम्बॉल दिसतोय मला. गाडी अशी पार्क झालेली आहे की चलो पटकन मी हेल्मेट घालतो. कारण की आपले जे गेस्ट आहे ते रेल्वे स्टेशनला आलेले आहेत. गेस्ट कोण असेल तुम्ही गेस्ट करा. तोपर्यंत गेस्ट कोण असणार तुम्ही गेस्ट करा. गेस्ट नका बघू. आता आपण निघालोय रेल्वे स्टेशनला. हॅलो हॅलो, एक सेकंड गाडी काढू कशी मी. डन. हाच एक ऑप्शन आहे आपल्याकडे गाडी काढण्याचा. कॅमेरा टाईट झालाय का बघतोय. हां डन. हॅलो, तुम्हाला आता माझा आवाज येतोय की बरोबर होते माहिती नाही मला. मी जस्ट आता काल माईक घेतलेला आहे आणि मी जातोय आता. आपले गेस्ट आलेले आहेत. गेस्ट तुम्ही माझे जर तुम्ही आधीपासून रील्स बघितलेले असणार तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे गेस्ट कोण असू शकतो. तुम्ही गेस्ट करू शकताय. पण आता ते तुम्हाला भेटल्यानंतरच लक्षात येईल की कोण आहे ते गेस्ट आपले. तर त्यांची ट्रेन आता 5 वाजताची ट्रेन होती. अरे बापरे, मला समोरचं काहीच नाही दिसत आहे फॉग असल्यामुळे. चला, तर अशा प्रकारे आहे हे मॉर्निंग पुणेमधील. सो आता माझं हे काइंड ऑफ मोटो व्लॉगिंग सेटअप सारखं झालेलं आहे. मी माईक पण कनेक्ट केलं आहे DJIचा. DJI माईक मी नेहमी इथे ठेवलं आहे जिथे हेल्मेटला खाली हे दिलेलं असतं, एक कपडा असतो खाली, ज्यामुळे विंड प्रॉब्लेम देत नाही. मोस्टली मोटो व्लॉगिंग करिताच असतं ते, जिथे माईक वगैरे लावलं आपण की विंड, त्यामुळे विंडनी असं काही एक्स्ट्रा आवाज येत नाही. आणि माझ्यासाठी हे खूप एकदम वेगळ्या फिलिंग आहेत माझ्याकरिता. SB रोड सकाळपासून सिग्नल सुरू आणि एकदम शिस्तीमध्ये सर्व लोकेशन टाकून देतोय मी इथे. रेल्वे स्टेशन. अरे यार, याचा ब्राईटनेस खूपच कमी करून ठेवलोय मी. आपण हे सर्व गॅजेट्स लावतो, पण मला वाटतं की त्याने असं एक डिस्ट्रॅक्शन होतं आपल्याला समोर बघायला वगैरे. आता मी कॅमेरा लावला आहे तर माझं पूर्ण माइंड त्या कॅमेऱ्यामध्येच जातं की यार पडणार तर नाही. कारण की डायरेक्ट तुम्ही 60,000 रुपीज आपलं ते सर्व ॲसेट आहे. तर थोडं रिस्क तर घ्यावंच लागेल. आता माझ्याकडनं जितकं होतं तितकं मी सेफ्टी घेतलेली आहे. आता चला मी पोहोचतो. आता भेटू आपण रेल्वे स्टेशनवरती. कारण की मला थोडं कॅमेराचं चार्जिंग पण सेव्ह करून ठेवतोय तिथे भेटल्यानंतर. तिथे गेल्यानंतर थोडं शूट करू. तर हे आहे पुण्यातील भाई यार 250 cc आहे, पण पॉवर जो फील होतो ना तो खूप भारी. करू आणखी थोडा वेळ शूट. तर तुम्हाला काही माझ्या गाडीबद्दल, आपल्या KTM ॲडव्हेंचर 250चे माझ्या आता मला वाटतं 7,000 किलोमीटर्स राईड केलेली आहे मी गाडी. जास्त काही लांबच्या राईड झालेल्या नाही आहे. 2 राईड झालेले आहेत फक्त. कुठून गाडी काढतो यार, पूर्ण त्या सेकंड या लेनमधनं गाडी काढतो. सिग्नल सुटलेलं. गॅस सिलेंडर घेऊन जात आहे दादा आपले. आम्हाला पण गॅस सिलेंडर मिळत नाही आहे. तर सर्वत्र तेच हाल सुरू आहे. तर माझा सर्व फर्स्ट टाईम, पहिल्यांदा हा अनुभव आहे. खूप मोठे व्लॉग्स वगैरे बघितलेले आहे, भरपूर काही केलेलं आहे. भरपूर व्लॉग्स बघत होतो मुंबईकर निखिल MSKचे. आणि हा छान वाटतं आहे. कधी कधी स्वप्न होतं की हे सर्व आपण केलं पाहिजे, आपण सुद्धा केलं पाहिजे. तर आपण त्या ठिकाणी आहोत आता. आणि काय बोलायचं, कसं बोलायचं हे सर्व काही आपल्याला
नाही, बट करू प्रयत्न, आठवणी क्रिएट करू तुम्हा लोकांसोबत. तुम्ही पण राहा सोबत. सध्या तर ठीक वाटत आहे सर्व. काय काय होतं रे, यावरती व्हायब्रेशन येतात, व्हायब्रेशन्समुळेच तो ब्रेक होतो. आणि जेव्हा पण ब्रेकर्स वगैरे आले तर थोडं जे इम्पॅक्ट येतो ते पण थोडं सांभाळून काढलं पाहिजे. वा सुंदर. मोस्टली इकडे येत नाही मी मॉर्निंगला. जेव्हा मी नागपूरला गेलो होतो तेव्हा असलं काही दृश्य आपल्याला बघायला मिळतात मॉर्निंगला. आणि पुणे म्हणजे काय बोलावं, पुण्याबद्दल भरपूर आहे बोलण्याकरिता, बोलू भविष्यात. काल मी चेक केलं तर एक ग्रीन लाईट ऑन होतो DJI Insta 360 मिनीमध्ये. मी काय बोलत आहे, DJI Insta 360 मिनी, व्हॉट द फक. DJI Insta 360 मिनी कसं राहू शकतं यार. DJI माईक मिनी आणि Insta 360 तर वेगळंच ब्रँड आहे. होतं कधी कधी. आता मी हा सर्व यूट्यूबवरती टाकणार, हे सर्व यूट्यूबला येईल आणि इन्स्टावरती मी शॉर्ट रील्स त्यातील शॉर्ट रील Insta 360वरनं कॅप्चर करू, म्हणजे कॅप्चर केलेलं आहे. 360चा हाच एक फायदा राहतो की आता माझा जो कंटेंट आहे हा दोन्ही प्लॅटफॉर्मकरिता रेडी होत आहे. एक तर Insta 360, एक तर यूट्यूबकरिता, जे की 16:9 रेशिओमध्ये राहतं. आणि मी त्याच व्हिडिओमधनं मी 9:16 या ॲस्पेक्ट रेशिओमध्ये माझी क्लिप एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. तर हा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे त्याकरिता मी 360 घेतलेला. आणि काही म्हणजे हॅसल फ्री आहे, काही तितकं तेवढं आहे नाही. हा फाईल्स खूप हेवी असतात, पण आता माझी रेकॉर्डिंगची सुरू आहे ते 5.7K या मोडमध्ये आहे. 12 मिनिट लागलेत मला. आता ऑलमोस्ट आलो आहे मी स्टेशनवरती. आता मी दुसरा शॉट घेतो.